खुश खबर आहे. PMPL ने पुण्यातल्या प्रवासी लोकांसाठी डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची ही ट्रायल प्रत्यक्षात आज आपण घेत आहोत. तर आपण पाहूयात या ट्रायलमध्ये नेमकं काय होणार आहे. तर हा आहे नवीन डबल डेकर बसचा वरचा भाग, वरचा मजला. आपण पाहू शकता की इकडे बसण्याची कॅपॅसिटी पण खूप जास्त आहे. आपण आता इकडच्या प्रवाशांना विचारूयात की तुम्हाला नवीन डबल डेकर बस बद्दलचा अनुभव कसा आहे. चांगला एकदम भागी, AC BC थंड एकदम. आणि तुम्हाला इकडचे तिकीट दर वगैरे व्यवस्थित वाटतंय? हो, परवडते, व्यवस्थित वाटते. ओके, तर प्रवाशांच्या चेहऱ्यावरूनच हे समाधान आपल्याला दिसून येत आहे की डबल डेकर बसचा ते भरपूर प्रमाणात आनंद घेत आहेत. तुम्हाला कसा अनुभव येतोय? चांगलं वाटतंय पहिल्यापेक्षा. आता ते पहिल्या 10-20 रुपयासाठी काय आम्ही विचार नाही केला, पण असं मस्त एकदम वाटतंय. AC BC मस्त आहे. म्हणजे तुम्हाला नवीन डबल डेकर बसचा आनंद होतोच आहे? हो, चांगला आहे. मस्त मस्त वाटतं. तुम्हाला नवीन डबल डेकर बसमधून जाताना कसं वाटतंय किंवा हा अनुभव कसा आहे? तिकीट दर कसे आहेत? रस्त्यांवरून जाताना कुठे गाडीची उंची असल्यामुळे काही त्रास वगैरे असं काही जाणवतंय का? नाही, तसं काही त्रास तर काहीच नाही आणि मनात काही भीती पण नाही. आणि हे जे बनवलं असेल ते समजा आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर ते हे चांगला प्रकल्प साधला जेणेकरून ग्राहकांना, कस्टमरला किंवा XYZ कोणी असेल पण त्यांना फॅसिलिटी चांगली आहे, भरपूर असेल. तर डबल डेकर बसच्या ट्रायलसाठी हे जे पास आहेत ते काढण्यात आलेले आहेत आणि त्याचे तिकीट आहे 100 रुपये. तर काय सांगा? आता सध्या प्रवाशांसाठी जी ट्रायल बस आपण ज्या मार्गावर ट्रायलसाठी जात आहे त्यासाठी प्रवाशांना येण्यासाठी हा 100 रुपयाचा दैनंदिन पास दिलेला आहे. त्या पासमध्ये प्रवासी ज्या मार्गाला आपल्याला जायचं आहे त्या मार्गाला जाऊन परत येऊस्तोपर्यंत ह्या पासचा वापर करू शकतो तो. आणि बस सुरू झाल्यावरती निश्चित दर ठरवण्यात येतो. बस PMPLची बस ज्या वेळेस मार्गावर निश्चित होईल की बाबा आता सर्वे झालेला आहे आणि त्यानुसार आपल्याला आता रेग्युलर रुटीनला बस चालू करायची आहे, त्या टायमाला निश्चित दर करून ते त्या मार्गावर आपल्याला तिकीट दर निश्चित करता येतील. 90च्या दशकात या बसेस पुण्यात चालूच होत्या, पण आत्ता ही जी नवीन डबल डेकर बस आहे, आधीची जी बस, जुन्या दशकातली जी बस होती आणि आधुनिक जी बस आहे, यामध्ये काय फरक आहे आपण जाणून घेऊया. जुन्या बसमध्ये ची उंची जी आहे ती थोडी कमी होती. या डबलची उंची जरा जास्त वाटते. उंची जास्त आहे याची, काही ती थोडी जुन्या याची उंची कमी होती थोडीशी. आणि त्याची कम्फर्टेबल आहे बस, प्रवास करायला सुखकारक आहे. जुन्या बसपेक्षाही बरं वाटतंय. आणि हे जे सीट्स वगैरे, सिटिंग कॅपॅसिटी आहे किंवा बसण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये कम्फर्टेबल पण? हो, हे अगदी कम्फर्टेबल आहे. त्याचं काही अडचण काहीच वाटत नाही बसायला. तुम्ही जेव्हा लांबून ही बस बघितली तेव्हा बसचा लुक तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला त्रुटी काय वाटते? लुक म्हणजे छानच आहे, दिसायला तर सुंदरच दिसते बस. जुन्या बसपेक्षा खूप कंडिशन त्याचं व्यवस्थित वाटते. फक्त हे एक वापरताना त्याचा वापरही व्यवस्थित झाला पाहिजे आणि ते तशी तेवढी कंडिशन राहिली गेली पाहिजे. ह्याच्यात आल्यानंतर म्हणजे रूटमध्ये चालू झाल्यानंतर ते त्या कंडिशनला राहिली पाहिजे, तेव्हा चांगली वाटते. आता ही बस स्वारगेट ते आळंदी या मार्गावरून आलेली आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का की ह्या मार्गासाठी या बसची गरज होती? हो, अगदी. ह्या रूटला नेहमी असे जास्त गर्दी असते, प्रवाशाची संख्या खूप असते आणि प्रवासी खूप असते, त्यामुळे ह्या डबल डेकची गरज आहे, निश्चितच गरज आहे त्याची. तर नेमकं डबल डेकर बस ट्रायलमध्ये काय होणार आहे हे आपण जाणून घेऊयात बर्डे सरांकडून. सर, मला एक सांगा की डबल डेकर आतापर्यंत ज्या ट्रायल झाल्या त्या कोणत्या कोणत्या मार्गावरती झालेल्या आहेत? पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्षीय व्यवस्थापकीय संचालक माननीय देवरे सर यांनी सूचना केल्याप्रमाणे, तसेच पुणे महापालिका आयुक्त व पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार पुणे शहरातील व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना प्रदूषणविरहित बस सेवा उपलब्ध होण्याकरिता महानगरपालिके परिवहन महामंडळामार्फत
डबल डेकर बसची ट्रायल सध्या सुरू असून परिवहन महामंडळाकडून 4 मार्गावर ट्रायल करण्यात आलेली आहे. पहिला म्हणजे मार्ग आतापर्यंत ज्या 6 ट्रायल झालेल्या आहेत त्यांचे आतापर्यंत झालेले कोणते कोणते मार्ग आहेत? पहिला मार्ग आपण केलेला आहे पुणे स्टेशन ते लवगाव हे विमानतळ मार्गे विमाननगर. दुसरा मार्ग आपण केला तो रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल IT पार्क खराडी. तसेच तिसरा मार्ग चा सर्वे केला आपण तो कल्याणनगर मेट्रो स्टेशन ते मगरपट्टा सिटी IT पार्क. आणि चौथा मार्ग आपण मार्गाचा सर्वे केला तो मार्ग आहे हिंजवडी मान फेज 3 ते हिंजवडी फेज 1 मार्गे हिंजवडी मान फेज 3 असा वर्तुळ बस मार्ग IT पार्क क्षेत्रातील इंजिनियर तसेच नागरिक यांच्याकरिता ट्रायल सुरू करण्याचे आमचा मानस असून ह्या मार्गावरती आम्ही सध्या ट्रायल बसद्वारे डबल डेकरची ट्रायल घेण्यात आलेली आहे. पण सर पुण्यातील रस्ते अरुंद आहेत तर डबल डेकर बस साठी हा एक अडथळा तर ठरणार नाहीये ना? सध्या तर असं दिसत नाही. आम्ही ज्या 4 मार्गावरती सर्वे केलेला आहे त्या मार्गावरती असे फक्त झाडांच्या फांद्या व पारंब्या असलेल्यामुळे त्या कटिंग केल्यानंतर सदरचे मार्ग हे सुरळीतपणे सुरू करणं आपल्याला शक्य होणार आहे. या बसची स्टँडिंग कपॅसिटी आणि आपली सिटिंग कपॅसिटी किती असेल? डबल डेकरची सिटिंग कॅपॅसिटी खालच्या फ्लोअरला 30 आणि वरच्या फ्लोअरमध्ये 35 अशी सिटिंग कॅपॅसिटी असून स्टँडिंग साधारण 20 प्रवासी स्टँडिंग उभे राहू शकतात. अच्छा, डबल डेकर बस सुरू करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? डबल डेकर सुरू करण्यामागचा उद्देश केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने ठरवल्याप्रमाणे प्रदूषण विरहित बस सेवा नागरिकांना मिळण्याकरिता ही आपण डबल डेकर बस सुरू करीत आहोत. तर आपण पाहिलंय पुणेकरांना या डबल डेकर बसमधून फिरण्याचा आनंद खूप जास्त होतोय. त्यामुळेच लवकरच डबल डेकर बस त्यांच्या सुविधांमध्ये उपलब्ध व्हावी. कॅमेरामॅन निलेशसह समीक्षा, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.